नमस्कार. प्रत्येक स्त्री हा आदिशक्तीचा अंश असते. जसे की राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या देशासाठी, समाजासाठी जे योगदान दिले आहेत, अशा स्त्रिया. यापैकी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जो लढा दिला होता, त्याबद्दल आज मी तुम्हाला एक पात्रीय प्रयोग सादर करून दाखवणार आहे. ज्ञान नाही, विद्या नाही, ती खेळाची कुणी नाही. बुद्धी असून चालत नाही, तयास मला म्हणावं का? ओळखलत का मला? म्या सावित्री. सावित्री ज्योतिबा फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवाजी पाटलांची मैं कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं ज्योतिराव फुले माणसाशी लगीन झालं. आणि हळूहळू मला कळायला लागले की ज्या माणसाशी माझं लगीन झाले ना, तो साधा सुद्धा माणूस नाही, तर जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहे. आधीच्या काही बायांनी उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातील माणसं, स्त्री पुरुष, उच्च नीच असा लई भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच खूप ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना ब्रिटिश मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट रूल इज फर्स्ट, बिकॉज वुमन एज्युकेटेड इफ हाऊस विल एज्युकेटेड. झाला, सुरू झाला माझा अभ्यास. कान्हा, मात्रा, विलांटी, आकार, उकार, बेकेबे, वेदविचार, प्रेतिक्षा सुरू झाला. आणि मी लिहायला आणि वाचायला सुद्धा शिकले. आणि हो, काव्य सुद्धा रच लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवार 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलीची पहिली शाळा सुरू केली. कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा. शेपटासारखा जगला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखा जगला तर नाम होईल. पण धर्माचं मात्र, पण समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून कोल्हेकोळी सुरू होते. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं, कोणता धर्म बुडतो? इतका तकलादू असतो का तो धर्म? नाचांनो, मला त्याकडे समोरून म्हणाला, ए डवे, कुठं निघाली? अगं, आमच्या पोरांना शिकवणं बंद कर ते सगळं. ग, तुला तुझी अब्रू प्यारी की ते शिक्षण? कदाचित त्याला माहिती नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव बलवानांच्या पत्नी आहोत. ते अशी घेतली आणि त्याची सणकण कानाखाली लावून म्हणाले, आत्ता आलायस तर थोबाड फोडले, पण जर पुन्हा आलास ना, तुझ्या रक्ताने ही धरती रंगेल. आणि अशातच विधवा महिला काशीबाई, होय विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजेच यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याच्या दुडदुड धावण्याने आमचं अंगण अगदी भरून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. आणि अशा पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली होती. माणसं धडाधडा मरू लागली होती. मी यशवंताला म्हणाले, यशवंता, आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय. यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं. पण प्लेग हा संसर्गजन्य रोग होता. तो कधी ना कधी आम्हालाही होणार होता. पण आम्ही मुळीच घाबरलो नाही, कारण जगलोय या समाजासाठीच ना. मग मरण पत्करावं लागलं तर मरणा, तुझं स्वागत आहे. वर्षात सावित्रीची सावित्रीबाई झाली, सावित्रीबाईची सावित्री माई झाली. आणि बघता बघता आम्ही पुण्यात 18 शाळा सुरू केल्या. सती प्रथा, केशवपन या सर्वांवर आम्ही मात केली. कारण आनंद होता तो आयाबया जगण्याचा, शिकण्याचा. म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना श्रद्धेच खचली. आणि एवढा अनर्थ एका अविद्येनेच केला. म्हणून मुलींना वाढवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण जर एक मुलगा शिकला ना, तर तो एकटाच शहाणा होतो. कारण जर एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाणा होतो. पण जर मुलगी शिकली तर ती पूर्ण घराण्याला शहाणा करते. म्हणून मुलींना वाढवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.